बऱ्याच जण सेनेच्या इतिहासाबद्दल खूप बोललं जातं. म्हणजे आताही मधल्या काळात रामदास कदम काहीतरी म्हणाले, त्याला तुम्ही म्हटलात की रामदास कदम बरोबर बोलतायत. वारंवार हा इतिहास शिवसेनेचा. माझा एवढंच मुद्दा आहे की ठीक आहे, तेव्हा रामदास कदम साहेब जे बोलले त्याच्यावर खूप काय हे झालं, सत्य हे सगळ्यांना माहिती आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर जे काही झालं हे सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला काय विचारतं, कधी त्यांच्या कुटुंबियाला विचारा, सगळ्यांना माहिती आहे. पण शेवटी बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये तो आमच्यासाठी देव आहे आणि त्यांच्या बाबतीमध्ये किती बोलावं आणि एकंदरीत मृत्यूच्या ह्या अवतीभोवतीच्या घटनांना किती आपण प्रसारमाध्यमामधून बोलावं, ह्याला मला असं वाटतं आम्ही विचार केला पाहिजे. त्याबद्दल असे काही नेते आहेत, अशा म्हणजे शिवसेनेतच काही नेते रामदास कदम आहेत किंवा यांच्याकडनं जुने मुद्दे उकरून काढले जातात, त्यांना कुठेतरी उकडून नाही ते सत्य सांगत असतील. पण मग असं तुम्ही जसं म्हटलात की या गोष्टी जुन्या काही लिमिटेशन्स तर पाळले पाहिजेत असेल कमलेशजी, काही लिमिटेशन्स पाळले पाहिजेत. कारण का शेवटी बाळासाहेब ठाकरे नसते तर आम्ही कोणच दिसलो पण नसतो, ते फॅक्टच आहे. उद्धवजींबद्दल आणि नंतरची पिढी कशीही निघाली असली तरी पण बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी एक देव माणूस आहे. ते तुमचा कधी आला तर बाळासाहेबांची थेट संपर्क? म्हणजे त्याला आम्ही जेव्हा वडील खूप लहान होतो आणि वडील आम्हाला मातोश्रीकडे घेऊन जायचे, बाळासाहेब काही लाडानी काही विषय आम्हाशी बोलायचे, ते आठवणी